यानंतर आपण सर्वजण ज्यासाठी आतुरलेलो आहोत, आतापर्यंत आम्ही जे बोललो ते एका समुद्राच्या पाण्याप्रमाणे, मात्र आता अमृत पिण्यासाठी आपण सिद्ध होत आहात। महास्वामीजींचा अमृतोपदेश आता यानंतर आपल्या सर्वांना महास्वामीजींनी अमृतोपदेश देऊन अनुग्रहित करावे, आम्हा सर्वांना कृतकृत्य करावे अशी महास्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून सर्वजणांनी शांत बसायचं आहे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। यत्पदं वेदसंवेद्यं कटाक्षेण विवीक्षितुं न क्षमन्ते विमतयस्तमुपासे श्रियः पतिं। मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्चास्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः। स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनो वाक्कायवृत्तयः। ममैताः इति कर्तारम् उद्देश्यं च हरिं स्मरेत्। धर्म विज्ञान वैराग्य परमैश्वर्यशालिनः आनंदतीर्थ भगवत्पादान् वन्दे निरन्तरम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्। नरसिंहोऽखिलज्ञानमतध्वान्तदिवाकरः जयत्यमितसज्ञानसुखशक्तिपयोनिधिः। आपण सर्व महाभाग्यशाली आहोत। नरसिंहस्वामीच्या समोर नरसिंहस्वामीला विशेष भक्तीने दर्शन करून त्या भगवंताच्या बद्दल शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे स्मरण करायला इथे उपस्थित आहोत। श्रीमद भागवतामध्ये नरसिंहस्वामीच्या विषयी सांगतात, सत्यं विधातुं निजभृत्य भाषितं व्याप्तिं च भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुतरूपमुद्वहन् स्तंभे सभायां
न मृगं न मानुषम्. या देवळामध्ये विशेष आहे, नरसिंहाच्या समोर प्रल्हाद राजा आहे. प्रल्हाद राजाच्या भक्तीला प्रसन्न होऊन नरसिंह भगवान प्रकट झाले. नरसिंह भगवान कशाला प्रकट झाले ह्याच्या उत्तर देतात भागवतामध्ये. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. हिरण्यकशिपू विचारला प्रल्हादाला, ह्या स्तंभामध्ये तुझा स्वामी भगवान विष्णू आहे का? त्यावेळी प्रल्हादराज उत्तर देतात, सगळ्या ठिकाणी आपला स्वामी भगवान विष्णू आहे, ह्या स्तंभामध्ये देखील आहे, त्याच्यामध्ये काही संशय नाही. तर मी परीक्षा करतो, कर म्हटलं. त्यावेळी प्रल्हाद राजाच्या जे वचन आहे त्या वचनाला सत्य करायला नरसिंह स्वामी प्रकट झाले. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. व्याप्तिंच भूतेषु अखिलेषु चात्मनः. सर्वदा सगळ्या ठिकाणी भगवंत आहेच. पूर्वी पण होतो, आता पण आहे, अनंत काळापर्यंत असेच असतो, परंतु प्रकट होत नाही. प्रकट होण्यासाठी प्रल्हाद राजासारख्या भक्तांची आवश्यकता आहे. भक्तीने परवश होऊन आम्ही प्रार्थना केली तर अवश्य नरसिंह स्वामी भगवान प्रकट होतो. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. निजभृत्य होणे फार मुख्य आहे. निजभृत्य म्हणजे निस्वार्थ भगवत भक्त. मनामध्ये काहीतरी कामना ठेवून त्या कामनेनुसार भगवंतावर भक्ती करणारे नाही, निष्काम होऊन जो भगवंतावर भक्ती करतो तो निजभृत्य आहे. प्रल्हाद राजा म्हणतात, यस्य आशिष आशास्ते नसभृत्यः सवै वणिक. जो पुरुष भगवंताच्या समोर आपल्या कामनांच्या अभिव्यक्ती करून हे पाहिजे ते पाहिजे म्हणून भगवंताला प्रार्थना करतो, याचना करतो, तो भक्त नाही, तो व्यापारी आहे. मी सेवा करतो, तू फल दे. मी पैसे देतो, तू सामान दे म्हणून आम्ही दुकानावरती जाऊन जसं तिथे मागतो तसंच भगवंताच्या समोर मी पंचामृत करतो, हे करतो, ते करतो, वस्त्र सेवा करतो, प्रदक्षिणा नमस्कार इत्यादी रूपाने मी सेवा करतो. त्याच्या परतफेड म्हणून तू आम्हाला हे फळ दे. संतान, आरोग्य, आयुष्य, ऐश्वर्य इत्यादी फळ आम्हाला दे म्हणून आम्ही प्रार्थना करीत जर सेवा करतो तो व्यापार होतो, बिझनेस. तो सेवा नाही. निष्काम होऊन तुझ्या अनुग्रहासाठी मी सेवा करतो, तुझ्या कृपेसाठी मी सेवा करतो. तुझ्या कृपेने, तुझ्या अनुग्रहाने सर्व काही संपन्न होतो. मला काही अपेक्षा मनामध्ये नाही. अशा भावनेने आम्ही सेवा केली तर आम्ही निजभृत्य होतो. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. त्यासारख्या भक्तांच्या
वचनाला सत्य करायला आज सुद्धा भगवंत तयार आहे प्रकट व्हायला, परंतु भक्ती पाहिजे. त्यावेळी एकच हिरण्यकशिपू होतो. कलियुगामध्ये घरोघरी हिरण्यकशिपू आहे. हिरण्यकशिपू म्हणजे काय? हिरण्य सोना, कशिपू मंच आहे. हिरण्यकशिपू ज्या व्यक्तीला सोन्यावर फार अपेक्षा आहे, सोने म्हणजे केवळ सुवर्ण नाही, सुवर्ण असे रजत असे काही असो, त्याच्यावर अपेक्षा, भौतिक विषयावर ज्या व्यक्तीला फार अपेक्षा आहे, भोग करायची इच्छा आहे, भगवंतावर विश्वास नाही, भगवंतावर प्रेम नाही. हिरण्यकशिपू साधारण नव्हता, तपस्या केली त्याने. आज सुद्धा धार्मिक लोक खूप आहेत, परंतु तपस्या करतील, जप करतील, तप करतील. कशासाठी? स्वार्थासाठी. मनामध्ये काहीतरी कामना आहे म्हणून करतील. तसं नाही. हिरण्यकशिपू सुद्धा विशेष करून ब्रह्मदेवाच्या अनुग्रहासाठी तप करून वर मागितला, अवध्य व्हायचा म्हणून. परंतु अवध्य झाला नाही, नरसिंहाच्या हाताने वध्य झाला. तर आजच्या कलियुगामध्ये ज्यांच्या मनामध्ये विषयभोग इच्छा आहे, विषयभोग करण्यासाठी इच्छा आहे, अपेक्षा आहे, भगवंतावर प्रेम नाही, स्वाभाविक प्रेम नाही, त्या सर्व व्यक्तींच्या मनामध्ये असणाऱ्या भावनेला संहार करायचा आहे. व्यक्तीचा नाही. व्यक्ती म्हणजे जी भावना आहे, स्वार्थ भावना आहे, दुर्बुद्धी आहे, दुष्ट विचार आहे, तो हिरण्यकशिपू आहे. त्याचा संहार नरसिंहाकडून आता व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही विशेष करून नरसिंहाला प्रार्थना करून त्या दिवशी प्रल्हादराजासाठी स्तंभामध्ये प्रकट झाला. आता आमच्या मन जे आहे तेच स्तंभासारखं आहे. मनामध्ये प्रकट हो, मनामध्ये असणारा हिरण्यकशिपूला, दुर्भावनेला, दुर्विचाराला नष्ट करून तुमचा उद्धार करा, असं आम्ही नरसिंहाच्या चरणी प्रार्थना करूया. विशेष करून आम्ही रामदेवाच्या अनुग्रहाने, नरसिंहस्वामीच्या अनुग्रहाने, गुरुजनांच्या प्रेरणेने एक संकल्प केलेलो आहोत. ते संकल्प म्हणजे रामकोटी जप. संबंध भारत देशामध्ये असणारे सर्व सनातन धर्माचे अनुयायी भक्त मिळून 6 कोटी राम नामस्मरण करायचं. संबंध देशासाठी, देश कल्याणासाठी, सर्व सज्जनांना, भाविकांना भगवंताच्या अनुग्रहाच्या प्राप्तीसाठी रामकोटी जप करायचा. नरसिंह स्वामीच्या नरसिंह वेगळा नाही, राम वेगळा नाही. दशावतार भगवान विष्णूच्या अवतारच आहे. हे बघा, रामाय, रामभद्राय, रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय, सीताया पतये नमः. स्वामी म्हणतो. तो रामदेवाला रामचंद्र म्हणतात, रामभद्र देखील म्हणतात. नरसिंह मंत्रामध्ये काय आहे?
नृसिंहं भीषणं भद्रं म्हणजे रामभद्रम. राम वेगळा नाही, नरसिंह वेगळा नाही. म्हणून नरसिंहाच्या समोर थोडा रामदेवाचा स्मरण करूया. राम 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 की जय.